बघा किती घसरले ते आता. कालपर्यंत किती घाणघाण शिवाय होते आई बहिणींवरून. म्हणजे त्यांचा तोलच गेलेला आहे, त्यांचा तोल गेलेला आहे. आणि ते म्हणता ईडीला सीबीआयला बघा. मी तर काय, मी बिना पोलीस बंद 16 माणूस आहे. मी तर कुठे जातो रात्रंदिवस, तुम्ही बघतायत. कुठे काय नैसर्गिक आपत्ती असू द्या, पूर येऊ द्या, लँडस्लायडिंग होत्या, मी रात्री 8-10 किलोमीटर एकटा एवढ्या पावसात जाणारा माणूस आहे. मी पुरात उड्या मारणार आहे. सोलापूरला तुम्ही बघितलं असेल, सांगली कोल्हापूरला बघितलं असेल, केरळमध्ये बघितलं असेल, बदलापूरच्या त्या ठिकाणी रेल्वेच्या त्या दिवशीचा घटना बघितली असेल. मी तर कुठेही जातो. माझा ईडीचा सीबीआयचा काही संबंध नाहीये. पण मला असं वाटतं की संजय राऊत, तुम्ही जे बोलतायत म्हणजे शिवराळ भाषेत तुमची भाषा घसरते आहे. आता मला तुमच्याबद्दल काही बोलायचं नाही, तुम्हाला बोलायला खूप गोष्टी आहेत, पण मला त्याबद्दल काही बोलायचं नाही. पण तुमच्या अशा बोलण्यामुळे या शिवसेनेचा रास होत चाललेला उभाठाचा. मी मागच्या वेळेला सांगितलं की तुम्ही म्हणता भाजप असं करतं, भाजप तसं करतं. भाजप आमचं कामच नाही तिथे राहिलेलं. मी पुन्हा सांगतो, एकच माणूस काफी आहे, एकच माणूस पूर्ण आहे शिवसेना संपवायला. आणि ते काम ते योग्य तऱ्हेने करतायत. आणि म्हणून मला असं वाटतं की आता त्याचा बॅलन्स थोडा खूपच गेलेला आहे काल परवापासून. आणि म्हणून ते काही आई बहिणीवरून शिवाय काय देतायत, काय बोलतायत. आणि परवापासून ते म्हणतायत निघून जा, ज्यांना जायचं जा. कशाला लोक राहतील त्यांच्याकडे. मी पुन्हा सांगतो, आमदारही गेलेत, खासदारही गेलेत, तर महापालिकेत थोडेफार एका ठिकाणी काही नगरसेवक आहेत. बघा पुढच्या काळामध्ये त्यांच्या अशा वागण्यामुळे, अशा बोलण्यामुळे मी उद्धवजींना अजूनही सल्ला देईल की हे असे लोक आवरा, नाहीतर तुम्हाला आमची गरजच नाहीये काही करायला.